इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक होत असताना इचलकरंजी शहरामध्ये ज्यावेळेला इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली, भाजप असू दे, शिवसेना असू दे, महाविकास आघाडी असू दे, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या आणि त्यांना मुलाखती देत असताना सुद्धा निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट न दिल्यामुळे, उमेदवारी न दिल्यामुळं भागातील नागरिक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळं इचलकरंजी शहर परिसरामध्ये असू दे, नारायणनगर परिसरात असणारे अक्षय गेल्या 20 वर्षापासून यांनी समाजासाठी असू दे, अन्य लोकांसाठी असू दे, कोरोना काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट डावल्यामुळं भागातील नागरिक असू दे, गोरगरीब जनता असू दे, रस्त्यावर उतरले आहे. आपण कालपासून जर बघितलं तर निष्ठावंत कार्यकर्ते भाजपचे तिकीट न मिळाल्यामुळं आपल्यावर काही महिला नागरिक आहेत. काय सांगाल ताई, तुमच्या भागातील तिकीट न मिळाल्यामुळं तुमचा संताप काय आहे? होय, संताप आहे. आमचा मुलगा 15 वर्ष झालं काम करतोय भाजपतर्फे आणि तुम्हाला सांगतो, करोनाच्या काळाच्या टायमाला सगळ्यांना मदत केलं आहे, भाजीपाला मदत केलेला आहे, धान्य धुवून मदत केलेला आहे, दवाखान्याला नेऊन ॲडमिट केलेलं आहे. कोरोनाच्या टायमाला महिनाभर त्यांनी सरकार दवाखान्यात थांबलेला आहे. आमच्या मुलग्यानं त्याला तिकीट मिळालाच पाहिजे. काय सांगाल, सर्वसामान्य घरातील एक नेता आहे, त्याला तिकीट म्हणजे उमेदवारी नाकारल्या. मिळालंच पाहिजे तिकीट. म्हणजे आमच्यासाठी त्याने सगळं धडपड केलेले आहेत. लॉकडाऊनमध्ये आम्हाला सगळं व्यवस्थानं केलेलं आहेत. आमचं कामधंदा नसतापैकी आम्हाला सगळं त्यांनी केलेलं आहे. सगळं धनदांडग्यांना उमेदवारी दिली आणि गरिबाच्या पोरग्याला दिलं नाही. असं का वाटते तुम्हाला? गरीबाला द्यायलाच पाहिजे. आमच्या दान दुंडग्याला देऊन काय उपयोग आहे? त्यांनी कायच लक्ष देत नाहीत आमच्याकडे. गरीबाला गरीबच होतंय, श्रीमंत होत नसते कधी. असे आहे त्याने केले. आता सत्ता आलं तर पाकच आपल्याला चांगलं बघणार आणि चांगलं करणार ना सर. त्याने म्हणताना आम्ही म्हणायला लागले त्यानेच पाहिजे. काय सांगा, त्यांच्याकडे आजपर्यंत हे एक पद नसताना किंवा पाठीमागं कोणाचाही ठामपणे नसताना त्यांनी स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या खिशातून त्यांनी सगळं आजपर्यंत सगळ्यांना केलेलं आहे. आणि इथून पुढं जर आमच्याकडे पद आलं तर आम्ही ह्याच्यापेक्षा आणखीन सुधारणा आपल्या भागामध्ये घडवून आणू. एकही त्यांच्याकडे कोणताही पद नसताना किंवा पाठिंबा कोणाचा नसताना त्यांनी आजपर्यंत एवढी सगळी सुधारणा आपल्या समाजात केलेली आहे. एक आता पद आमच्याकडे आलं तर आम्ही किती सुधारणा करू हे आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं आहे. आपण जर बघितलं तर धनदांडग्यांना उमेदवारी दिली जाते, पण गरिबाच्या पोरग्याला उमेदवारी दिली नसल्यामुळं नारायणनगर परिसरातील सर्वसामान्य जी जनता आहे, जे मतदार राजा आहे, त्याने सांगितले की जर उमेदवारी मिळाली तर ठीक, नाही तर अपक्ष लढू, अन्यथा दुसऱ्या उमेदवाराला फिरू देणार नाही. काय सांगाल दादा, तुमच्या भागातील एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाजपमधून उमेदवारी नाकारल्या? ही येणारी महानगरपालिका निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होणार आहे. जे सामान्य कार्यकर्त्याला जर तिकीट नाही मिळत असेल तर निवडणूक मतदान करून काय उपयोग आहे या गोष्टीचा? जो सच्चा कार्यकर्ता आहे, राबणारा कार्यकर्ता आहे, त्याला जर तुम्ही तिकीट देत नसाल तर भाजपला आम्ही सांगू इच्छितो की जो तुम्ही खरोखर तुमच्यासाठी ज्यानं केले त्याचे तुम्ही दखल घेऊन त्याला तिकीट मिळावं हीच विनंती आहे आमची. काय सांगाल? त्याच्या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने त्याला तिकीट देणं भाग आहे हो. कारण एवढं त्यानं जे काम केलं आहे, त्याचा कार्यकर्ता आता तो आहे तर नेता झाला तर घराण्याशिवाय काही नाही आहे. त्याच्यामुळे एक सामान्य कार्यकर्ता इथला म्हणजे सगळं गल्लीतलं जे काय असेल समस्या असेल त्याला माहीत आहे, तो इथं राहतोय. जर उमेदवारी जर नाही मिळाली येणाऱ्या 2 दिवसामध्ये तर पुढची तयारी काय असेल तुमची एक सर्वसामान्य नागरिक म्हणून? आम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच आहे. ते अपक्ष असू दे किंवा काय असू दे, निवडणुकी लढवणार. कारण जनतेचा आवाज आम्हाला महानगरपालिकेत न्यायचा आहे. त्यामुळे आमचं तर पूर्ण तयारी आहे. आपण जर बघितलं तर इचलकरंजी महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या भागामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते. भाजप असू दे, शिवसेना असू दे किंवा महाविकास आघाडीमध्ये असू दे, सर्वसामान्य जनतेच्या नेत्याला उमेदवारी न मिळाल्यामुळं जनतेतून रोष सध्या वाढत आहे. कॅमेरामॅन रोहनसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.